डिजिटल भानगड. जिवंत मासा थेट घशात. ऐकूनच अंगावर काटा आला ना. पण विज्ञानालाही पूर्णपणे थक्क करणारी ही एक अशी अजब वास्तवता आहे ज्यावर विश्वास ठेवणं सुरुवातीला कुणालाही अशक्य वाटेल. कल्पनेच्या पलीकडे असणाऱ्या या देशात जिथे प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तिथे चक्क श्वास गुदमरणाऱ्या दमा आणि अस्थमाच्या आजारावर एक जिवंत माशाच्या साह्याने उपचार केला जातोय. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. एक बोटा एवढा सळसळणारा जिवंत मासा, त्याच्या तोंडात भरलेले एक रहस्यमयी पिवळे गुप्त औषध आणि तो मासा थेट माणसाच्या उघड्या तोंडात सोडला जातो. हा केवळ एक विधी नसून मृत्यूच्या दाढेतून सुटका करून घेण्याचा लाखो लोकांचा अखेरचा आशेचा किरण बनतोय. सर्वात मोठा धक्का तर तेव्हा बसतो जेव्हा आधुनिक काळातील सुशिक्षित लोकही तासनतास किलोमीटरपर्यंत लांब रांगेत उभे राहून हा थरारक फिश प्रसादम घेण्यासाठी स्वतःचे तोंड पुढे करतात. आधुनिक वैद्यकशास्त्र ज्या आजारावर आयुष्यभर गोळ्या आणि इनहेलर घ्यायला लावते, तो आजार हा जिवंत मासा शरीरात जाऊन मुळापासून उपटून टाकतो, असा दावा केला जातोय. श्रद्धा आणि विज्ञानाच्या छाताडावर पाय ठेवणारी ही अनाकलनीय परंपरा नक्की आहे काय? हा केवळ एक अंधश्रद्धेचा खेळ आहे की यामागे खरोखरच निसर्गाचे एखादे लपलेले गुपित दडलेले आहे? हे समजल्यावर तुमचं डोकं मात्र चक्रावून गेल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय आहे हा प्रकार, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या डिजिटल भानगड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन गोष्टीचा आनंद घ्या. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. भारतामध्ये विविध संस्कृती, परंपरा आणि वेगवेगळ्या लोकश्रद्धा यांचं एक अनोखं मिश्रण पाहायला मिळतं. देशातील कानाकोपऱ्यात आजही अशा अनेक प्रथा जिवंत आहेत ज्यांच्याविषयी ऐकून आधुनिक विज्ञानाच्या युगात जगणाऱ्या माणसाला आश्चर्याचा मोठा धक्का बसू शकतो. परंतु दुसरीकडं या प्रथांवर डोळे झाकून विश्वास ठेवणारा आणि पिढ्यानपिढ्या त्या पाळणारा एक फार मोठा वर्ग समाजात अस्तित्वात आहे. विशेषतः आरोग्याशी आणि व्याधीमुक्तीशी जोडलेल्या काही पारंपरिक उपचार पद्धती तर भारतीय लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. सध्या अशाच एका अत्यंत थक्क करणाऱ्या आणि दरवर्षीप्रमाणे देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अनोख्या परंपरेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या परंपरेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये रुग्णाला किंवा भाविकाला चक्क एक जिवंत मासा तोंडात आणून दिला जातो आणि तो गिळायला लावला जातो. सकृतदर्शनी ही गोष्ट जितकी विचित्र आणि अविश्वसनीय वाटते, तितकीच ती हजारो लोकांसाठी आशेचा किरण ठरते. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाग्यनगर म्हणजेच हैदराबाद येथे हा फिश प्रसादम घेण्यासाठी लाखो लोकांची पावलं वळाली. या कार्यक्रमाची व्याप्ती आणि लोकांची यावरची श्रद्धा एवढी अथांग आहे की चालू वर्षात केवळ काही तासांच्या कालावधीत तब्बल 38,000हून अधिक टोकनचं वाटप करण्यात आले, जे या प्रथेची लोकप्रियता अधोरेखित करते. हैदराबादमधील प्रसिद्ध प्रदर्शन मैदानावर या फिश प्रसादम वितरणाचं जंगी आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी केवळ स्थानिकच नव्हे तर देशाच्या विविध राज्यातून आलेल्या लोकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. तेलंगणा राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागानं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या अनोख्या औषध आणि प्रसाद वितरणासाठी अवघ्या काही तासात 38,000पेक्षा जास्त टोकन्स नागरिकांनी रांगेत उभे राहून घेतले होते. मैदानाबाहेर लागलेल्या माणसाच्या किलोमीटर लांब रांगा आणि वाढता उत्साह पाहून प्रशासनालाही सुरक्षेची मोठी खबरदारी घ्यावी लागली. दरवर्षी भाविकांची संख्या ही मागच्या वर्षाचा विक्रम मोडीत काढत असल्यानं यंदा तेलंगणा मत्स्य व्यवसाय विभागानं आधीच चोख पूर्वतयारी केली होती. यासाठी त्यांनी तब्बल 1,30,000 मुरेल, ज्याला मराठीत मब्बी किंवा मरळ जातींच्या माशांच्या पिलांची विशेष व्यवस्था केली होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार हा कार्यक्रम संपेपर्यंत या गर्दीचा आकडा आणि टोकन वाटपाची संख्या आणखीन कितीतरी पटीनं वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, जी खरी ठरताना दिसतीये. आता मूळ प्रश्न असा पडतो की हा फिश प्रसादम नेमका काय प्रकार आहे आणि लोक एका जिवंत माशाला थेट गिळण्यासाठी एवढी जोखीम का पत्करतात? तर त्यामागे एक मोठा इतिहास आणि कौटुंबिक परंपरा दडलेली आहे. हैदराबादमधील बथिनी गोड कुटुंब या संपूर्ण प्रथेचे मुख्य केंद्र आहे. या कुटुंबाच्या दाव्यानुसार ही केवळ एक अंधश्रद्धा नसून त्यांच्याकडे असलेलं एक गुप्त हर्बल औषध आहे. साधारणपणे 1845 मध्ये त्यांच्या पूर्वजांना एक महान हिमालयातील संतानं प्रसन्न होऊन या विशेष औषधी वनस्पतीचं सूत्र म्हणजेच
आजच्या जगात सांगायचं झालं तर फॉर्म्युला दिला होता. त्या संतानं हे दिव्य औषध देताना बथिनी गौड कुटुंबाच्या पूर्वजांसमोर एक अत्यंत कडक अट ठेवली होती. ती म्हणजे हे औषध गरजूंना पूर्णपणे मोफत दिले पाहिजे. यासाठी कोणाकडूनही 1 रुपयाही घेतला जाऊ नये. जर या औषधाचा व्यावसायिक वापर केला किंवा यातून पैसे कमवण्याचा प्रयत्न केला तर या औषधाची शक्ती नष्ट होईल, असा तो संकेत होता. बथिनी गौड कुटुंबानं त्या संताचा शब्द प्रमाण मानून गेल्या पावणे 200 वर्षापासून ही परंपरा अत्यंत पवित्रपणे आणि विनामूल्य सुरू ठेवली आहे. आजच्या व्यावसायिक युगातही हे कुटुंब या औषधासाठी कोणतेही मूल्य घेत नाही. हे विशेष आहे. या प्रसादाची किंवा औषध देण्याची प्रत्यक्ष पद्धत अत्यंत रंजक आणि तेवढीच धाडसी आहे. यामध्ये साधारणपणे आपल्या हाताच्या बोटाच्या आकाराचं म्हणजेच अगदी लहान असलेले जिवंत मुरल माशाचं पिल्लू घेतलं जातं. त्यानंतर बथिनी गौड कुटुंबातील सदस्य एका गुप्त पिवळ्या रंगाची औषधी वनस्पतीची पेस्ट म्हणजेच हर्बल पेस्ट तयार करतात. ही पेस्ट त्या जिवंत माशाच्या तोंडामध्ये व्यवस्थित भरली जाते. औषध भरल्यानंतर तो जिवंत मासा थेट रुग्णाच्या तोंडात टाकला जातो आणि रुग्णाला तो मासा न चावता थेट घशाखाली गिळण्याचा सल्ला दिला जातो. आयोजकांचा आणि वर्षानुवर्ष येथे येणाऱ्या रुग्णाचा असा ठाम दावा आहे की हा जिवंत मासा जेव्हा घशातून खाली सरकतो तेव्हा तो आपल्या कल्ल्यांच्या आणि शेपटीच्या साहाय्यानं श्वसन नलिकेतील आणि छातीतील साचलेला कफ अडथळे साफ करत जात असतो. तसेच त्याच्या तोंडात असलेली हर्बल पेस्ट फुफ्फुसांपर्यंत आणि श्वसन संस्थेपर्यंत अचूक पोहोचवते, ज्यामुळे दमा म्हणजेच अस्थमा, ब्रांकायटिस आणि इतर सर्व प्रकारचे गंभीर श्वसन विकार मुळापासून बरे होतात किंवा त्यात मोठा आराम मिळतो. दरम्यान जे लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत किंवा ज्यांना जिवंत मासा तोंडात घेणे अजिबात शक्य नाही, अशा लोकांसाठीही या ठिकाणी वेगळी सोय केली जाते. शाकाहारी रुग्णांना तेच गुप्त हर्बल औषध माशामध्ये न देता थेट गुळासोबत किंवा केळ्यासोबत दिले जाते, जेणेकरून त्यांच्या श्रद्धेला ठेच पोचणार नाही. काळानुसार मोजले तर ही परंपरा आज तब्बल 178 वर्षाहून अधिक काळ अखंडपणे चालत आलेली आहे. हे कुटुंब पिढ्यानपिढ्या या सेवेत स्वतःला वाहून घेत आहे. या प्रसादाचे वितरण वर्षातून कधीही न करता त्यासाठी एक विशिष्ट काळ ठरलेला आहे. हिंदू पंचांगानुसार आणि निसर्गाच्या चक्रानुसार जेव्हा मान्सूनच्या आगमनाचा काळ असतो आणि सूर्य मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करतो, नेमक्या त्याच काळात या प्रसादाचं वाटप केलं जातं. हा काळ साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येत असतो. मृगशिरा नक्षत्राच्या सुरुवातीला वातावरणात जो बदल होतो तो या औषधाच्या परिणामासाठी अत्यंत पूरक असतो असं मानलं जातं. या 2 दिवसाच्या कालावधीत हैदराबादमध्ये जणू काही देशाचं लघुरूप पाहायला मिळतं. कारण केवळ तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश या शेजारच्या राज्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि अगदी उत्तर भारतातून देखील हजारो दमाग्रस्त रुग्ण मोठ्या आशेनं हैदराबादच्या प्रदर्शन मैदानावर दाखल होतात. अनेक वर्षापासून जुनाट दम्यानं त्रस्त असलेले लोक या ठिकाणी नियमितपणे येतात आणि त्यांना यातून फायदा झाल्याचं ते सांगतात. तथापि विज्ञान आणि बुद्धिप्रामाण्यवाद यांच्या कसोटीवर हा फिश प्रसादम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलाय. हा केवळ एक मानसोपचार किंवा निव्वळ लोकश्रद्धा आहे की खरोखरच यात काही वैज्ञानिक तथ्य आहे? यावर गेल्या अनेक दशकांपासून मोठे वादविवाद सुरू आहेत. अनेक वैद्यकीय संघटना, डॉक्टर आणि अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी या पद्धतीवर वारंवार आक्षेप घेतले आहेत. विज्ञानाच्या दृष्टीनं कोणत्याही जिवंत प्राण्याला अशा प्रकारे औषध लावून गिळणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं आणि या औषधाचं कोणतेही रासायनिक किंवा वैद्यकीय परीक्षण प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नाही. बथिनी गौड कुटुंब या औषधाचं घटक गुप्त ठेवत असल्यामुळं वैज्ञानिक विश्वात याला मान्यता मिळालेली नाही. न्यायालयानं देखील यापूर्वी याला औषध ऐवजी प्रसाद म्हणून संबोधित करण्याचे निर्देश दिले होते, कारण याच्या वैद्यकीय परिणामाचे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. असं असूनही दरवर्षी वाढणारी गर्दी आणि लोकांचा अखंड विश्वास विज्ञानालाही कोड्यात टाकणारा आहे. यंदा झालेली 38,000 टोकनची विक्री आणि मत्स्य व्यवसाय विभागाने केलेली 1.30 लाख माशांची प्रचंड तयारी हेच दर्शवते की आधुनिक वैद्यकीय शास्त्र कितीही प्रगत झालं असलं आणि घराघरात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असले तरीही पारंपरिक उपचार पद्धती आणि विश्वासाच्या बळावर चालणाऱ्या या अनोख्या फिश प्रसादमचे आकर्षण आजही जनमानसात यत्किंचितही कमी झालेलं नाही. ही श्रद्धा आणि विज्ञानाची लढाई दरवर्षी अशीच पाहायला मिळते, परंतु शेवटी लाखो लोकांची व्याधीमुक्तीची आशाच या परंपरेला जिवंत ठेवतीये.
श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील ही अनंत काळापासून चालत आलेली लढाई फिश प्रसादमच्या निमित्तानं दरवर्षी एका अत्यंत रंजक वळणावर येऊन थांबते. एका बाजूला प्रयोगशाळेतील नियम, आधुनिक औषधशास्त्राचे निकष आणि तर्कशुद्ध विचार मांडणारे वैज्ञानिक जग आहे, तर दुसऱ्या बाजूला पावणे 200 वर्षाची अखंड कौटुंबिक परंपरा, संतांचा आशीर्वाद आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या लाखो भाविकांचा अतूट विश्वास आहे. विज्ञानाच्या चौकटीत जे बसत नाही ते अस्तित्वातच असू शकत नाही, असा पवित्रा घेणाऱ्यांना दरवर्षी हैदराबादच्या मैदानावर उसळणारा हा अथांग जनसागर नेहमीच निरुत्तर करत असतो. कारण मानवी मनातील आशा आणि श्रद्धा ही कधी कधी सर्व प्रकारच्या भौतिक नियमांच्या पलीकडे जाऊन काम करत असते. हेच या गर्दीतून एकदा सिद्ध होते. शेवटी हा जिवंत मासा आणि त्यातील गुप्त हर्बल औषध खरोखरच चमत्कार करते की हा केवळ एका मानसिक समाधानाचा भाग आहे. याचं अंतिम उत्तर शोधण्यापेक्षा त्यामागची भावना समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं. आजच्या या अतिप्रगत आणि कृत्रिम जगामध्ये जिथे माणूस प्रत्येक गोष्टींवर संशय व्यक्त करतो, त्या ठिकाणी एका छोट्याशा जिवंत माशावर आणि एका कुटुंबाच्या निस्वार्थ सेवेवर लाखो लोक एकत्र येऊन विश्वास ठेवतात. हीच गोष्ट मनाला एक वेगळा दिलासा देऊन जाते. जोपर्यंत हा विश्वास कायम आहे आणि जोपर्यंत लोकांना यातून व्याधीमुक्त होण्याची नवी उमेद मिळत राहते, तोपर्यंत विज्ञानाच्या कोणत्याही आक्षेपांना न जुमानता हैदराबादचा हा फिश प्रसादम असाच दरवर्षी जगभरातील लोकांना थक्क करत राहील, यात मात्र तीळ मात्र शंका नाही. बाकी मंडळी, तुम्हाला या फिश प्रसादम बद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल भानगड. डिजिटल भानगड.